की मुक्त झाले मृत्यूलोकी ऐसे बोलिले वाल्मिकी महाभारत व्यासादिक कलियुगी हरे कीर्तन करिता तरले आरामाज महाभारत ऐसे बोलिले वाल्मीकि महाभारती व्यासादिक निळा मन्या संख्यात हरिच्या नामे झाले संत ऐसे बोलिले वाल्मिकी महाभारती व्यासादिक प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराचा सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधू सारदा जय चतुरनाचे आत्मजा भगसिद्धी पाहिजे सदा तिच्या वदा चरण दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनंता माझे नमन दंडवत आता वंदो रंग भूमिका कीर्तन ज्योती लोका टाळ मृदंग श्रोते देखाता माझे नमन दंडवत आईसे नमन करुणे सकाळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान चालवी सकाळा नामामरी मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायणोत्तमं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं समाचारान् सरोजं सान्द्रनीलाम्बुजां
गगननिहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि। त्यांच्या कृपा दानिकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरुचरण नमस्कारोनी आता
कहे पायावरी यावर करी संतांच्या नाम तारिले पातकी मुक्त झाले मृत्यू लोकी ऐसे बोलिले वाल्मिके महाभारत व्यासादिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय साधकांचे मायबाप असलेले वैराग्य मूर्तिमंत असलेले पुतळे जगद्गुरु तुकोबा राया आणि तुकोबा रायाचा आहे एकमेव 14 टाळकऱ्यामधले एक शिष्य म्हणजे निळोबा राया. त्या निळोबा रायाचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये निळोबा राय आपल्याला प्रतिपादन विषय करतात. काय प्रतिपादन विषय करतात हो तर निळोबा राय म्हणतात की या नामामुळे मात्र या कलियुगात ज्याचा उद्धार करून घ्यायचा असेल त्यानं फक्त नाम जप करायचं, नामस्मरण करायचं आणि ते नामस्मरण जपण्याकरता ते नामस्मरण घेण्याकरता फक्त एक मृत्यू लोकच नाम तारिले पातकी मुक्त झाले मृत्यू लोकी. निळोबा रायाला कोणतरी विचारलं असावं का हो निळोबा राया तुम्ही म्हणता ठीक आहे मृत्यू लोकचे उद्धार करून जाण्याकरता एक मृत्यू लोकच आहे असा काही तुमच्याकडे पुरावा आहे का. त्यावेळी निळोबा राय म्हणतात हो माझ्याकडे पुरावा आहे. त्या अभंगाचं दुसरं चरण असं आहे महाराज ऐसे बोलिले वाल्मिके महाभारत व्यासा. वाल्मिकी ऋषी सुद्धा त्या ठिकाणी काय तर पुरावा देतात आणि महाभारत व्यास मुनी सुद्धा त्या ठिकाणी काय तर पुरावा देत आहे. तिसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी निळोबा राय प्रतिपादन करतात की कलियुगी हरि कीर्तन करिता तरले अधम अज. आणि कलियुगामध्ये जर तुम्ही नामस्मरण जर केलं हरि कीर्तन श्रवण जर केलं नुसतं तर मूळ जन पापी जरी असला तरी तो त्याचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि शेवटच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी निळोबा राय प्रतिपादन करतात की अशी कितीतरी हजारो असंख्य मात्र त्या ठिकाणी नामस्मरणारे संत झालेले आहे. निळामने संख्यात हरीच्या नामे झाले संत ऐसे बोलिले महाभारत व्यासादिक. हा झाला या अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या पुढे झालं माझं कीर्तन विठ्ठल. परिहार द्यायचा असं की आपल्या या पावनभूमी नगरीमध्ये दहीगाव नावच दहीगाव नावच गावात ऐकायला येतं नावच दहीगाव आणि दह्यासारखं गाव. दही कसं असते महाराज तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या गावाचं नाव दहीगाव आणि त्या दहीगावामध्ये 20 वर्ष झाले मात्र त्या ठिकाणी नामसप्ताह चालू आहे आणि त्या नामसप्त्यामधील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा या उंदऱ्या महाराजाकडे आली. काय भाकर पाहिजे बाबा पण खरं सांगू का तुमच्या या रोडनं कितीतरी वेळा गेलो असेल पण आत घेण्याचा योग झाला नाही.
या ठिकाणी शंभूचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. पण इकडे येता आलं का? या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबापाचं मला दर्शन मिळते. हे माझं परम भाग्य महाराज. काहीतरी पूर्वजन्मीचं मात्र त्या ठिकाणी ऋणानुबंध असल्याशिवाय या ठिकाणी सेवा मिळत नाही. मायबापा ऋणानुबंध आहे काहीतरी, म्हणून सेवा मिळते बाबा. तशी सेवा मिळत आणि त्या विटेवर ज्या मालकाची कृपा आहे म्हणून सेवा इथे मिळून राहिली. आणि ज्या मला या ठिकाणी 2 महिन्याच्या अगोदर फोन आला, आमचे एकनाथ बाबा असतील, कुठं बसले एकनाथ बाबा असतील, आमचे दामो अण्णा असतील, आमचे जीवलोक गुरु आहे माझे, असे म्हणतात चालत महाराज. अण्णाने फोन लावला आणि सांगितलं महाराज तुम्हाला ही तारीख घ्यावं लागते. बाबा म्हणून तुमची सेवा आहे ना, विटेवरच्या मालकाची सेवा आहे, कोणती एक सेवा करायची. ठीक आहे म्हणलं बाबा, काहीच अडचण नाही बाबा. आज अण्णाच्या माध्यमातून असेल, एकनाथ बाबाच्या माध्यमातून असेल, या बाबाचं काय नाव? शेषराव सुखराव बाबाच्या माध्यमातून असेल, आमच्यावर हे पाठीमागं संतोष बाबाच्या माध्यमातून असेल. मात्र या ठिकाणी येण्याचा योग आला आणि इथे आल्याच्या नंतर प्रसन्न वातावरण झालं. महाराज कोणतरी सांगितलं की तुमच्या कीर्तनात तुम्हाला वाजवायला शिकली, मध्ये नाही वाजवायला. ते उलट कोणतरी असं म्हटलं बा, म्हणलं मला कशाला वाजवता. तर गोड असं सुंदर व्यक्तिमत्व आहे महाराज, वाजवणार असं गोड. प्रसन्न झालं, नावच ऐकलं प्रसन्न झालं, नावच सिद्धेश्वर. आणि मग कार्यही सिद्धीला जाणार आहे म्हटलं, आपलं काहीच अडचण नाही. कारण मी पकवाद वाजवायला सिद्धेश्वर बाबा, गायन करण्याकरता वदने मदने वा क्या बात, मदने महाराज वा. अगदी गोड सुंदर आवाज बाबा तुमचा बी, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. बाजूचे आमचे नाथ बाबा असतील, एकनाथ महाराज, त्यांच्याच गोड धरून शिकेल. त्यामुळं हो, अगदी गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि आमची मुक्ताईबाई आहे बाबा, वा 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 वा, गोड अगदी वेगळे. आमचे हे बाबा आता परिचयाचे लोक नाव काय माहित नाही, सर्व तुम्ही सर्व परिचयाचे आमची सोबत आलेले गुंजे महाराज सुद्धा या ठिकाणी गायन. बरोबर परिवार आहे मला तुमचा. वा गोड अगदी धन्यवाद. आमचे संतोष बाबा तर बरं विचारूच नका, काकडा असेल, हरिपाठ असेल, तुमची एकी लय महत्वाची, एकी लय महत्वाची. हो हो, खरोखर या 5-6 खेड्याची मध्ये ते आमच्या सुखबाबांना सांगितलं मला, आमची ही 5-6 खेड्याची एकीच येते ना, म्हणजे या एकीशिवाय गोळ चालत नाही. हे खूपच छान म्हटलंय. म्हणून आमची बालगोपाळ आहे, काय सुंदर आहे महाराज. पाहावं मला तरी असं वाटतंय अण्णा बर बर बर, तुमची मुलगी आळंदीला बर बर बर, आनंद आहे बरोबर, आनंद आहे. भाग्यवान आहे मायबाप. कारण काय असतंय, पुढे कन्या पुत्र होती जी तयाचा हरिका, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगेल जो हितावर मला बोलायचं लागलं ते आता, जो हितावर जागा आहे त्याचे मायबाप हितावर आहे, त्याचे पुत्र मात्र कन्या मात्र देवाने त्याचा हरिक येत असतो. पण पहिले मायबाप हे जे बालगोपाल आहे, बालगोपाल उभे जे राहिले असते त्याच्या माते ठेवण्याचं पुण्य आहे. आजच आले आळंद देऊन, काय भाग्य आहे महाराज. मी तर असं म्हणजे काय हे बरोबर आज रोजी आवश्यकता आहे महाराज या संस्काराची. आणि जे संस्कार घडवण्याचं
एकमेव जर असाल तर हा वैष्णव संप्रदाय, दुसरा संप्रदायच नाही असा. कमीत कमी या वैष्णव संप्रदायाच्या निमित्ताने इथे टाळ घेऊन उभे राहिले, काही जर शिकले तर मात्र भावी आयुष्यात हे कमीत कमी मायबापाने शिव्या तरी देणार नाही. तर आजकाल अहो अशी सुरुवात झाली, पहिले तिसऱ्या मजल्यात कोपऱ्यात नेतो पहिले म्हणतात काय रे माहिती झटका कुठं द्यायचा तप्पा कुठं द्यायचा. ही परिस्थिती चालू आहे. मी सोडवायला गेलो, मी काल्पनिक नाही सांगत नाही बापू, हे सोडवायला गेलो सुट्टू बाबा. मी काही काही ठिकाणी 2-3 ठिकाणी सोडवायला गेलो. महाराज तुम्ही कशाले आले, तुम्ही यायलेच नव्हतं पाहिजे, अजून कोणते हंग्या बाप रे सगळं तीर्थाची धुरे जे काम हातात होतात तरी किरच्याशी शरीर लोक कीजे. अरे मायबाप चोर जरी असतील तरी त्याची सेवा करा, त्रास देऊ नका. मायबाप चोर जरी असतील तरी त्याची सेवा करा, हे मत माऊली सांगतात महाराज, मी नाही सांगत. विठ्ठल असं वाटतंय मदन बाबा आणि सिद्धू बाबा तुम्ही दोघ जण असते निघून दामवान असते आणि सोळा स्वर्गी नाही काय भोगायचं तीच बाकी कुठंच नाही महाराज. आणि म्हणूनच आजच्या तुमच्या गावामध्ये पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा कशी व्हायला पाहिजे. वराडपट्टीच वराडपट्टीत जर गेले ना तर 3 महिने बैल बांधून होता. कशासाठी, आता त्या चिकणी राहिल्या नाही, पण विज्ञान युग आलं ना आता, आणि विज्ञान युग आल्यामुळं कोणाकडे बैल नाही, दुधाचा विचार करायला तर गाडी नाही. बरोबर आहे का नाही बाबा. कारण विज्ञान युगात सारे पेरणे ट्रॅक्टर नव्हते, पण पूर्वीच्या काळात 3-3 महिने किफणीचे जे बैल असायचे ना ते बांधून ठेवायचे. तुमचं वराडपट्टी नाटक संबंध आहे का उंदरीच्या पुढं अण्णा आहे का. मग तिकडल्या भागात बांधत होते, पण आपल्याकडेही बांधत होते. ती पण धरली आणि ती पण धरली की तास सरकच निघलं पाहिजे, तास सरकं निघलं पाहिजे याच्याकरता बैल बांधून ठेवत होते महाराज. मग आजही सुद्धा तास पाणी उन्हाळा काय हरे रामकृष्ण हरी पुढे पुढे या बाबा, हरे राम 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 राम. विशेष नाही, निसर्ग येतो काही सांगता येत नाही आता. पण विठ्ठल पांडुरंग परमात्माने आपल्या या कीर्तनरूपी सेवेमध्ये पाण्याला बंद व्हावं, त्यानं करावे बंद व्हावं. हे तर वाटत